चला आज बनवायची आपल्याला तांदुळक्याची भाजी. तर सुरुवातीला बघा आपल्याला ती निवडून घ्यायची तांदुळक्याची भाजी. हेल्दी भाजी, मस्त सर्वांनी खाल्ली पाहिजे ही मस्त. आणि 2 तुड्या घेतलेल्या आहे आणि त्या केल्यानंतर तर एकदम कमी होते. आपल्याला माहिती आहे हिरवे पालेभाज्या, आपण मेथीची भाजी म्हणा, पालक म्हणा, एकदम थोड्या प्रमाणात होते मग ती शिजून. आणि सगळी आपल्याला निवडून घ्यायची तांदुळक्याची भाजी. आणि म्हणजे त्याच्यामध्ये बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेला आहे भरपूर. लसणाचा थोडासा जास्त वापर करायचा म्हणजे एकदम टेस्टी तांदुळक्याची भाजी तयार होते. आणि मिरच्या घेतलेल्या मी मस्त 7-8 मिरच्या आहे मस्त. आणि त्याच्यात देठं काढून घ्यायची आपल्याला. थोडीशी तिखटच बनवायची म्हणजे तोंडाला चव येईल मस्त. आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला ते मिरच्या आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे. आणि मस्त आपल्याला सुकी भाजी करायची तांदुळक्याची. आता लसूण टाकून घ्यायचं आपल्याला. छोटा खलबत्ता आहे मस्त, त्याच्यामध्ये छान कुटल्या जातं. आणि बघा ठेचून झालेला आपला हिरवी मिरची आणि लसूण तो काढून घ्यायचा आहे आता एका वाटीमध्ये आपल्याला. आणि मस्त आपल्याला बनवायची तांदुळक्याची भाजी. कोणी तांदळाची पण म्हणतं, पण आपण तांदुळक्याची म्हणूया. आणि बघा आता काढून घेतलेला ठेचा एका वाटीमध्ये. आणि पाण्यातून छान धुवून घेतलेली भाजी मी 4-5 वेळा. आणि आता काढून घेते एका ताटामध्ये. नळाखाली छान धुवून घेतलेली आहे, खूप माती जाते. आणि ताटात काढून घ्यायची आपल्याला. आणि बघा आता बारीक कांदा आपल्याला 2 कांदे घेतलेले आहे मी, बारीक कापून घ्यायचे आपल्याला. खायला पण खूप छान लागते तांदुळक्याची भाजी. तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता, पण मी नाही टाकलेला. आता बघा लसूण थोडासा परत मी तेलामध्ये परतून घेणार आहे. हा लसूण थोडासा टाकायचा आहे मला. तो मिरचीमध्ये ठेचून घेतला होता, हा मी थोडासा तेलामध्ये सुरुवातीला करून नंतर ठेचा टाकणार आहे. म्हणजे चव आणखीनच छान येईल तांदुळक्याच्या भाजीची. आणि आता कढई ठेवलेली आहे. सुरुवातीला बघा मी ठेचलेला लसूण टाकून घेतलेला आहे, तो चांगला झालेला आहे बघा तेलामध्ये मस्त. आणि नंतर ठेचा टाकायचा आहे बघा. हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा आहे तो टाकायचा आहे परत. एकदम मस्त भाजी तयार होणार आहे आपली तांदुळक्याची सुकी. झाल्या संपून जाणार आहे मस्त, म्हणजे सर्वांना आवडते तांदुळक्याची भाजी घरात. आता छान परतून झालेला आपला लसूण, हिरवी मिरची. आणि आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, तो पण छान परतून घ्यायचा आहे. आणि नंतर तांदुळक्याची भाजी टाकायची आपल्याला. आता सगळी भाजी टाकून झाली आणि मस्त उलटणीने आपल्याला ती खालीवर करून घ्यायची. सगळी मिक्स करून घ्यायचं आपल्याला. कांदा, हिरवी मिरची, लसूण एकदम कमी होते मग ती तयार शिजून. अशी जास्त वाटते आपल्याला एकदम कढई भरलेली भाजीनी, पण नंतर शिजल्यानंतर एकदम थोडी तयार होते बघा. शिजत आलेली मस्त भाजी. पूर्ण पाणी त्याचं हे होऊ द्यायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मस्त एका बाउलमध्ये काढून घ्यायची आपल्याला. मस्त झालेली आपली तांदुळक्याची भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.